मकर राशी 4 ते 10 मे 2026 साप्ताहिक राशीफल। मकर राशी शिस्त, जबाबदारी आणि चिकाटी यांचं जिवंत प्रतीक। तुमचा स्वभाव म्हणजे जणू एखादा उंच डोंगर, स्थिर, शांत पण आतून प्रचंड शक्तीने भरलेला। तुम्ही बाहेरून फारसे भावना दाखवत नाही, पण मनात मात्र खूप खोल विचार चालू असतात। तुमच्या प्रत्येक पावलामागे एक योजना असते, प्रत्येक निर्णयामागे विचारांची साखळी असते आणि प्रत्येक कृतीमागे एक ठाम हेतू असतो। म्हणूनच तुम्ही आयुष्यात हळूहळू का होईना पण खूप मजबूत पायावर पुढे जात असता। मकर राशीच्या व्यक्तित्व एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संयमाची ताकद। तुम्ही घाईगडबडीत निर्णय घेणारे नाही। वेळ लागला तरी चालेल, पण योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने पुढे जाणं तुम्हाला महत्त्वाचं वाटतं। त्यामुळेच अनेक वेळा लोकांना वाटतं की तुम्ही थोडे धीमे आहात, पण खरं पाहिलं तर तुम्ही प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घेऊन स्थिरपणे पुढे जाणारे आहात। तुमच्या या स्वभावामुळेच आयुष्यातील मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही सहजपणे सांभाळू शकता। 4 ते 10 मे 2026 हा आठवडा मकर राशी या तुमच्या स्वभावाला आणखी बळ देणारा ठरणार आहे। हा काळ तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीची जाणीव करून देईल। आतापर्यंत तुम्ही जे काही प्रयत्न केले, ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतली, त्याचे काही संकेत या आठवड्यात मिळू लागतील। कदाचित मोठं यश लगेच दिसणार नाही, पण योग्य दिशेने चाललो आहोत याची खात्री नक्की मिळेल। या आठवड्याची सुरुवात थोडी शांत आणि विचारमग्न राहील। तुम्ही तुमच्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात कराल। मी कुठे आहे, मला कुठे पोहोचायचं आहे, माझ्या प्रयत्नांचा खरा उद्देश काय आहे, असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात। आणि हे प्रश्न येणं ही चांगली गोष्ट आहे, कारण त्यातूनच तुम्हाला पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसेल। मकर राशीच्या लोकांमध्ये एक वेगळी जिद्द असते। परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते हार मानत नाहीत। ते शांतपणे, कोणालाही न सांगता आपल्या ध्येयासाठी काम करत राहतात। या आठवड्यातही हीच जिद्द तुमचं सर्वात मोठं बळ ठरणार आहे। काही ठिकाणी अडचण येतील, काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, पण तुम्ही त्याला घाबरणार नाही। उलट त्या अडचणींमधूनच तुम्ही काहीतरी नवीन शिकाल। मकर राशी तुमच्या स्वभावातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तुमची जबाबदारीची भावना। तुम्ही जे काही करता ते पूर्ण मनापासून करता। कुटुंब, काम, नाती, प्रत्येक गोष्टीला तुम्ही तितकंच महत्त्व देता। त्यामुळेच अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांसाठी जगता। पण या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळेल, स्वतःसाठी वेळ काढणं ही तितकंच गरजेचं आहे। कारण जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा तुमचं मन अधिक मजबूत होतं। या काळात तुमच्या मनात काही जुन्या आठवणी जाग्या होऊ लागतात। काही जुने निर्णय, काही जुनी नाती, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी, या सगळ्यांचा विचार तुम्ही करू शकता। पण हा विचार तुम्हाला मागे खेचण्यासाठी नाही, तर पुढे जाण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आहे। जे झालं ते स्वीकारून पुढे जाणं हीच तुमची खरी ताकद आहे। मकर राशी म्हणजे पृथ्वी तत्वाची रास, स्थिरता, वास्तव्य आणि मेहनतीचं प्रतीक। या आठवड्यात ही स्थिरता तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची ठरणार आहे। बाहेरच्या जगात कितीही बदल झाले, कितीही गोंधळ झाला, तरी तुम्ही आतून स्थिर राहाल। हीच स्थिरता तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल। मकर राशी तुमच्या स्वभावातच एक गोष्ट अजून दिसून येते। तुम्ही फार कमी लोकांवर विश्वास ठेवता, पण एकदा विश्वास ठेवला की तो शेवटपर्यंत टिकवता। या आठवड्यात काही नात्यांची खरी ओळख तुम्हाला होऊ शकते। कोण तुमच्यासाठी खरे आहे आणि कोण फक्त गरजेपुरता जवळ आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल आणि ही जाणीव तुम्हाला पुढे योग्य नाती निवडण्यास मदत करेल। या आठवड्यात तुमच्यातील अंतर्गत शक्ती अधिक जागृत होईल। तुम्हाला जाणवेल की तुम्ही जितकं समजत होता त्यापेक्षा जास्त सक्षम आहात। तुमच्यात खूप काही करण्याची ताकद आहे, फक्त त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही। मकर राशी 4 ते 10 मे 2026 या आठवड्यात ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा प्रभाव हा तुमच्यासाठी अत्यंत संतुलित आणि उन्नतीकारक राहणार आहे। हा काळ बाह्य गोंधळापेक्षा अंतर्गत स्थैर्य वाढवणारा ठरेल। आकाशातील हालचाली जणू तुमच्या पावलांना योग्य दिशा देत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील गोष्टी हळूहळू पण निश्चितपणे योग्य मार्गावर येऊ लागतील। या आठवड्यात शनीचा प्रभाव विशेष महत्त्वाचा ठरणार आहे। मकर राशीचा स्वामी असल्यामुळे शनी तुमच्यावर नैसर्गिकरित्या कृपा ठेवतो आणि या काळात ही कृपा अधिक जाणवेल। शनी तुम्हाला शिस्त, संयम आणि सातत्य यांचा आशीर्वाद देईल। तुमचे प्रयत्न लगेच फळ देणार नाहीत, पण जे काही तुम्ही योग्य करत आहात त्याची पायाभरणी अत्यंत मजबूत होत आहे। भविष्यात मोठे यश मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे। गुरुचा सौम्य आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या विचारांना विस्तार देईल।
तुम्हाला काही नवीन समज, काही नवीन दृष्टिकोन मिळतील. आधी ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या वाटू लागतील. गुरुची कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे, आणि या आठवड्यात तुम्हाला हे मार्गदर्शन विविध स्वरूपात मिळू शकते. कधी एखाद्या व्यक्तीकडून, कधी एखाद्या अनुभवातून, तर कधी तुमच्या स्वतःच्या अंतर्मनातून. चंद्राच्या हालचाली तुमच्या मनावर शांतता आणि स्थैर्य निर्माण करतील. भावनिक दृष्टिकोनातून हा काळ तुम्हाला अधिक मजबूत करेल. मनातील भीती, शंका किंवा अस्थिरता हळूहळू कमी होईल. त्याऐवजी आत्मविश्वास आणि समाधान वाढेल. चंद्राचा हा प्रभाव तुम्हाला नात्यांमध्ये अधिक समजूतदार बनवेल. नक्षत्रांचा विचार केला तर या आठवड्यात तुमच्यावर श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रांचा अनुकूल प्रभाव जाणवेल. श्रवण नक्षत्र तुम्हाला ऐकण्याची, समजून घेण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देईल. तुम्ही इतरांचे विचार नीट समजून घेऊ शकाल आणि त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. धनिष्ठा नक्षत्र तुमच्या आयुष्यात प्रगती आणि यशाचे संकेत घेऊन येईल. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. मकर राशी, या आठवड्यात सूर्याचा प्रभाव तुमच्या आत्मविश्वासात वाढ करेल. तुम्ही जे काही कराल त्यात एक ठामपणा आणि स्पष्टता दिसून येईल. लोक तुमच्या कामाकडे लक्ष देतील आणि तुमच्या नेतृत्व गुणांची ओळख पटेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळं तेज दिसून येईल, जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. मंगळाचा प्रभाव तुम्हाला कृतिशील बनवेल. तुम्ही फक्त विचार करण्यात वेळ घालवणार नाही, तर त्या विचारांना कृतीत उतरवण्याची ताकदही तुमच्यात असेल. तुमच्या कामात वेग येईल आणि तुम्ही जे काही सुरू कराल ते पूर्ण करण्याची प्रचंड ऊर्जा जाणवेल. बुध ग्रह तुमच्या बुद्धीला आणि संवादाला धार देईल. तुम्ही जे काही बोलाल ते विचारपूर्वक आणि प्रभावी असेल. त्यामुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कल्पना लोकांना पडतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. शुक्राचा प्रभाव तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान वाढवेल. कुटुंबात सौहार्द राहील आणि लहान सहान गोष्टींमध्येही तुम्हाला आनंद मिळेल. मन प्रसन्न राहिल्यामुळे तुमची कार्यक्षमता देखील वाढेल. या सर्व ग्रह ताऱ्यांच्या आणि नक्षत्रांच्या अनुकूलतेमुळे तुमच्या आयुष्यात एक सुंदर संतुलन निर्माण होईल. मेहनत आणि नशीब यांचा योग्य संगम या काळात दिसून येईल. तुम्ही जे काही कराल त्याचा योग्य दिशा आणि योग्य वेळ मिळेल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. स्थिर राहा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आकाशातील प्रत्येक हालचाल तुमच्या बाजूने काम करत आहे. तुम्हाला फक्त तुमचे प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत. एकंदरीतच हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा, अंतर्गत बळ आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार करणार आहे. ग्रह ताऱ्यांची साथ तुमच्यासोबत आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहजपणे आणि योग्य दिशेने पुढे जातील. तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या अधिक जवळ नेईल आणि हीच या आठवड्याची खरी ताकद आहे.